हॅलो फ्रेंड्स, आपण डिफरंटिएशन ह्या चॅप्टरमधील एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन फर्स्ट पूर्ण बघितलेले आहे आणि सेकंडमधील 12 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. आता आपण 13व्या प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. 13वा प्रॉब्लेम आहे e raised to log in the bracket log x in bracket complete square minus log x square bracket complete. याला आधी आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात आणि मग त्यानंतर आपण लॉग अप्लाय करूयात. मी हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. e raised to log in the bracket log x bracket complete square minus log x square. हा e आणि हा log कॅन्सल होईल, शिल्लक राहील इथं log x minus log x square ब्रॅकेट कंप्लीट. हे अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी आपण फॉर्म्युल्याचा यूज करणार आहोत. log a raised to m is equal to m log a. याचा यूज करून आपण हे सॉल्व करून घेऊयात. मी हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. log x ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर मायनस इथं आता m ची व्हॅल्यू 2 आहे, a ची व्हॅल्यू x आहे, म्हणून आपण लिहून घेऊयात इथं m ची व्हॅल्यू 2 log हा x आहे तसंच ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर मायनस 2 log x ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर मायनस d डिवायडेड बाय dx 2 log x. आता आपण याची अजून थोडीशी फोड करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx log x स्क्वेअर. आता आपण इथं स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, म्हणून आता स्क्वेअर काढून फक्त log x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. इंटू d डिवायडेड बाय dx log x. आता हे आहे तसंच मायनस d डिवायडेड बाय dx 2 log x ब्रॅकेट कंप्लीट. हा 2 कॉन्स्टंट आहे म्हणून हा बाहेर काढून घेऊयात. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचे. d डिवायडेड बाय dx log x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट मायनस हा 2 बाहेर d डिवायडेड बाय dx आणि फक्त log x चा डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट कंप्लीट. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx x रेज टू n इज इक्वल टू n x रेज टू n मायनस 1. आता इथे n ची व्हॅल्यू 2 आहे, म्हणून आता याच्यानुसार हे सॉल्व करून घेऊयात. 2 x ची व्हॅल्यू log x आणि इथं ब्रॅकेट कंप्लीट 2 मायनस 1. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय dx log x मायनस 2d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपण सॉल्व करून घेऊयात. 2 log x 2 मायनस 1 1 येईल. हे आहे तसंच, हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय dx log x मायनस 2d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊया. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx log x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय x. याच्यासाठी आणि याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून हे दोन्ही सॉल्व करून घेऊयात. मग हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 log x आता इथं इंटू 1 x मायनस 2 आणि याचं पण 1 x ब्रॅकेट कंप्लीट. हे आपण थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. 2 log x हा इथं x डिवायडेशनला आहे, म्हणून इथं डिवायडेशनला लिहून घेऊयात. इंटू 2 डिवायडेड बाय x. हे फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. प्रॉब्लेम आहे साइन
इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता आपण याला डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊया. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन इन द रूट साइन रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. याची थोडीशी फोड करून घेऊयात. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स. आता आपण हा साइन काढून फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. इन द स्क्वेअर रूट साइन रूट एक्स. आता याची आपण थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स. डी डिवायडेड बाय डी एक्स हे स्क्वेअर रूट काढून फक्त साइन इन द स्क्वेअर रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन इन द स्क्वेअर रूट एक्स डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स. आता याची फोड करून झालेली आहे. तर आपण याच्यासाठी फॉर्म्युल्याचा यूज करून हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आता इथं एक्सची व्हॅल्यू आहे रूट साइन इंटू रूट एक्स. हे लिहून घ्यायचं आहे. कॉस एक्सची व्हॅल्यू रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स. आता हे सॉल्व झालेलं आहे. बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करून घेणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. कॉस इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू 1 2 आहे तसंच एक्सची व्हॅल्यू आहे साइन रूट एक्स इन द स्क्वेअर रूट. हे बाकीचं आहे तसंच. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन रूट एक्स डी डिवायडेड बाय डी एक्स रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. इथं एक्सची व्हॅल्यू आहे रूट एक्स. मग आता हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. कॉस इन द ब्रॅकेट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स 1 इंटू 2 इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू इथं कॉस एक्सची व्हॅल्यू रूट एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स इन द स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 इन द स्क्वेअर रूट एक्स. आता याच्यानुसार आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. कॉस साइन रूट एक्स इंटू 1 डिवायडेड बाय 2 रूट साइन रूट एक्स इंटू कॉस एक्स. याच्यानुसार हे 1 डिवायडेड बाय 2 रूट एक्स. आता आपण हे सगळं मल्टिप्लाय करून घेऊयात. कॉस इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स. इथं मल्टिप्लाय 1 आहे. इथं इंटू कॉस एक्स कॉस रूट एक्स
इथं रूट एक्स आहे म्हणून हे रूट एक्स कॉस रूट एक्स डिवायडेड बाय हे 2 इंटू स्क्वेअर रूट साइन इंटू स्क्वेअर रूट एक्स इंटू हे 2 रूट एक्स. आता हे 2 याला मल्टिप्लाय करून घेऊयात आणि हा रूट एक्स पुढे आणूयात, म्हणजेच हे होईल कॉस इन द स्क्वेअर रूट साइन इन द स्क्वेअर रूट एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू कॉस रूट एक्स डिवायडेड बाय 2 इंटू 2 4 in the square root x in the square root sine in the square root x. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. पुढचा प्रॉब्लेम आहे log in the bracket sec in the bracket e raised to x square ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्ज आता याला आपण डेरिव्हेटिव्ज अप्लाय करून घेऊया. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग सेक ई रेज टू एक्स आणि स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स. आता हा लॉग काढून टाकायचा, फक्त याचाच डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सेक इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. ही आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स. सेक काढून टाकायचा आणि फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा ई रेज टू एक्स स्क्वेअर. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचे. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स ई रेज टू एक्स स्क्वेअर डी डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. आता याची फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युलाचा यूज करून हे सॉल्व करून घ्यायचं आहे. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स. आता एक्सची व्हॅल्यू ही पूर्ण आहे म्हणून आपण लिहून घेऊयात 1 डिवायडेड बाय सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे बाकीचं आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे आपण सॉल्व करून घेणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स सेक एक्स इज इक्वल टू सेक एक्स इंटू टॅन एक्स. इथे एक्सची व्हॅल्यू आहे ई रेज टू एक्स स्क्वेअर. आपण आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं सेक एक्सची व्हॅल्यू आहे ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट डी डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स ई रेज टू एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स. बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट.
आता आपण ईची व्हॅल्यू आहे तशीच लिहून घ्यायची. एक्सची व्हॅल्यू आहे एक्स रेज टू एक्स स्क्वेअर, बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स रेज टू एक्स स्क्वेअर. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युलेच यूज करणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 1 डिवायडेड बाय सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर, ई रेज टू एक्स स्क्वेअर. आता इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून 2x2 मायनस 1. हे आहे तसंच लिहून घ्यायचे. 1 डिवायडेड बाय सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू 2x2 मायनस 1. आता आपण हे मल्टिप्लाय करून घेऊयात. हे सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू टॅन ब्रॅकेट ई रेज टू एक्स स्क्वेअर, हा ई रेज टू एक्स स्क्वेअर आहे तसाच, आणि हा 2x पण आहे तसंच, डिवायडेड बाय हा सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर. आता सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर, सेक ई रेज टू एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला. आता शिल्लक फक्त एवढंच राहिलं. टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर इंटू 2x. हे आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात. 2x इंटू ई रेज टू एक्स स्क्वेअर इन द ब्रॅकेट टॅन ई रेज टू एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. आता हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करणार आहोत 16वा. आता याच्यासाठी आपण याला डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह अप्लाय न करता याला थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. लॉग बेस ई स्क्वेअर लॉग एक्स. तर याला थोडंसं सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण एक बेसिक फॉर्म्युलेचा यूज करणार आहे. लॉग बेस ए इज इक्वल टू लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. याचा यूज करून आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. तर एची व्हॅल्यू आहे लॉग एक्स आणि बीची व्हॅल्यू आहे ई स्क्वेअर. आपण आता हे लिहून घेऊयात. इथं यानुसार लॉग एची व्हॅल्यू आहे लॉग एक्स आणि खाली लॉग बीची व्हॅल्यू आहे ई स्क्वेअर. हे आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. याच्यासाठी आपण फॉर्म्युलाचा यूज करूयात. लॉग ए रेज टू यम इज इक्वल टू यम लॉग ए. इथं एची व्हॅल्यू ई आहे आणि यमची व्हॅल्यू 2 आहे म्हणून आता हे आपण लिहून घेऊयात. हे आहे तसंच लिहायचं. लॉग एक्स डिवायडेड बाय यमची व्हॅल्यू आहे 2 म्हणून इथं 2 आणि लॉग आहे तसंच एची व्हॅल्यू आहे ई. त्यानंतर लॉग ईची व्हॅल्यू 1 असते, बेसिक फॉर्म्युला आहे म्हणून इथं लॉग ईच्या ऐवजी आपण डायरेक्ट 1 लिहिणार आहोत. बाकीचं हे आहे तसंच लिहून घ्यायचं. लॉग एक्स डिवायडेड बाय 2 इंटू याची व्हॅल्यू 1 लिहून घेणार आहोत म्हणून इथं 2 इंटू 1 इज इक्वल टू 1. मग हे येईल लॉग इंटू लॉग एक्स इंटू 2 डिवायडेड बाय 2. आता यातून आपण 1/2 बाहेर काढूयात म्हणजे हे 2 1/2 बाहेर येईल म्हणजे इथं शिल्लक राहील लॉग इंटू लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आपलं सिम्प्लिफाय करून झाले आहे. आता याला आपण डेरिव्हेटिव्हचा अप्लाय करूयात. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्हज. डी डिवायडेड बाय डी एक्स 1/2 लॉग इंटू लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हा 1/2 कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर येईल
1/2 डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. याला थोडंसं याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं 1/2 डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता हा लॉग काढून फक्त ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे इंटू डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स. इथे एक्सची व्हॅल्यू आहे लॉग एक्स. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. 1 डिवायडेड बाय 2 इंटू 1 इंटू लॉग एक्स. हे आहे तसंच लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स. आता आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला हाच आहे, हे लिहून घेऊयात 1 डिवायडेड बाय 2. हे आहे तसंच लिहून घ्यायचं 1 डिवायडेड बाय लॉग एक्स इंटू 1 एक्स. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं, मल्टिप्लाय करून घेऊयात. 1 डिवायडेड बाय 2 लॉग एक्स इंटू एक्स ब्रॅकेट कंप्लीट. हा एक्स आपण इकडे लिहून घेऊयात. 1 डिवायडेड बाय 2 हा एक्स इकडं, इथं लॉग एक्स. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. पुढचा प्रॉब्लेम आहे लॉग इन द ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. अप्लाइंग द डेरिव्हेटिव्हज आता आपण याला डेरिव्हेटिव्ह अप्लाय करून घेणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन द ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. आता आपण याची थोडीशी फोड करून घेणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन द ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. आता हा स्क्वेअर काढून आता आपण फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन द ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इन द ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स डी डिवायडेड बाय डी एक्स. आता हा लॉग कडून फक्त ह्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे लॉग एक्स. आता याची थोडीशी फोड करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट स्क्वेअर. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग इंटू लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आपली फोड करून झालेली आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करून हे सॉल्व करून घेणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून हा 2 ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि इथं 2 मायनस 1. बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स आणि हे आहे तसंच इथं लिहून घ्यायचं डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट. आपण हे सॉल्व करून घेऊयात. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स लॉग एक्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय एक्स.
हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 log ब्रॅकेट log x 2 - 1 1 येईल म्हणून हे आहे तसंच ब्रॅकेट कंप्लीट. d हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट. d डिवायडेड बाय dx log x. आता ह्या फॉर्म्युल्यानुसार आपण हे सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 log ब्रॅकेट log x ब्रॅकेट कंप्लीट. आता 1 डिवायडेड बाय x ची व्हॅल्यू आहे log इंटू log x ब्रॅकेट कंप्लीट. बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx log x d डिवायडेड बाय dx log x ब्रॅकेट कंप्लीट. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. याच्यासाठी आता हे आपण सॉल्व करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे d डिवायडेड बाय dx log x इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय x. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 log ब्रॅकेट log x ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय log x ब्रॅकेट कंप्लीट. आता याच्यासाठी 1 x ची व्हॅल्यू आहे log x. हे log x आहे तसंच. हे आहे तसंच लिहून घ्यायचं. d डिवायडेड बाय dx log x. आता आपण हे सॉल्व करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला हाच आहे म्हणून आपण हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 log x ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय log x ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय log x ब्रॅकेट कंप्लीट 1 डिवायडेड बाय x ह्या फॉर्म्युल्यानुसार. आता हे सॉल्व करून झालेलं आहे. आता आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. 2 log ब्रॅकेट log x ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हे log x ब्रॅकेट कंप्लीट इंटू log x इंटू x. आपण हे खालच्या छोट्या टर्म इथं पहिल्यांदा लिहून घेऊयात. मग होईल हे log x ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय हा x पहिल्यांदा, त्यानंतर log x आणि हे आहे तसंच log x. हे आपलं फायनल आन्सर आहे. आता या पुढचा प्रॉब्लेम आहे 18वा प्रॉब्लेम आहे sin स्क्वेअर x स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर x स्क्वेअर. आपला आता शेवटचा प्रॉब्लेम आहे क्वेश्चन सेकंडमधला. डेरिव्हेटिव्ह अप्लाय करूयात. d डिवायडेड बाय dx sin स्क्वेअर x स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर x स्क्वेअर. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx sin स्क्वेअर x स्क्वेअर मायनस d डिवायडेड बाय dx कॉस स्क्वेअर x स्क्वेअर. आता आपण याची थोडीशी फोड करून घेऊ. तर हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. d डिवायडेड बाय dx sin स्क्वेअर x स्क्वेअर. आता हा स्क्वेअर काढून फक्त sin x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. d डिवायडेड बाय dx sin x स्क्वेअर. आता याची थोडीशी फोड करायची. d डिवायडेड बाय dx आता फक्त x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मायनस हे आहे तसंच d डिवायडेड बाय dx कॉस स्क्वेअर x स्क्वेअर. आता हे आहे तसंच लिहून घ्यायची. याची थोडीशी फोड करून घेऊयात. d डिवायडेड बाय dx sin स्क्वेअर x स्क्वेअर
ब्रॅकेट कंप्लीट. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स स्क्वेअर डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर मायनस डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता हा स्क्वेअर काढून टाकून फक्त याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स स्क्वेअर. आता याची फोड करून घेऊयात. याचा फक्त डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. आता डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर. आता फोड करून झालेले आहे. आता आपण याच्यासाठी फॉर्म्युला यूज करणार आहोत. डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स रेज टू एन इज इक्वल टू एन एक्स रेज टू एन मायनस 1. आता इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून इथं 2 लिहून घ्यायचा. साइन 2 मायनस 1 इथं 1 येईल आणि हा एक्स स्क्वेअर आहे तसाच. हे बाकीचं आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स स्क्वेअर डी डिवायडेड बाय डी एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस याच्यासाठी पण ह्याच फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे. इथं पण यांची व्हॅल्यू 2च आहे म्हणून इथं 2 कॉस 2 मायनस 1 1 येईल म्हणून डायरेक्ट एक्स स्क्वेअर. आता हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स हे आहे तसंच लिहून घ्यायचं. डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स स्क्वेअर हे डी डिवायडेड बाय डी एक्स एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. आता पण यासाठी आणि यासाठी पण याच फॉर्म्युलाचा यूज करणार आहे. इथे यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून आता हे दोन्ही सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. इथं यांची व्हॅल्यू 2 आहे म्हणून 2x 2 मायनस 1 1च येईल मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. हे आहे तसंच डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स स्क्वेअर याची व्हॅल्यू पण 2x येणार म्हणून इथं 2x आहे तसंच. आता आपण याच्यासाठी आणि याच्यासाठी फॉर्म्युलाचा यूज करणार आहोत. याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आणि याच्यासाठी फॉर्म्युला आहे डी डिवायडेड बाय डी एक्स कॉस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. आता या दोन्ही फॉर्म्युलाचा यूज करून आपण हे दोन्ही सॉल्व करून घेऊयात. हे आहे तसंच लिहून घ्यायचं आहे. 2 साइन एक्स स्क्वेअर. आता इथं एक्सची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर म्हणून इथं कॉस एक्स स्क्वेअर 2x आहे तसंच मायनस 2 कॉस एक्स स्क्वेअर. आता इथं कॉस एक्स आहे इथं कॉस एक्सची व्हॅल्यू येईल मायनस साइन एक्स स्क्वेअर आणि हा 2x आहे तसंच. आता आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करून घेऊयात. तर 2 साइन एक्स स्क्वेअर इंटू कॉस एक्स स्क्वेअर 2x हे मायनस मायनस प्लस आणि आता इथं पहिल्यांदा आपण साइन लिहून घेऊयात. हा 2 पहिल्यांदा त्याच्यानंतर साइन एक्स स्क्वेअर याचं येईल कॉस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इंटू हा 2x आहे तसंच. याला आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू साइन 2 थिटा. या फॉर्म्युल्यानुसार आपण हे थोडंसं सॉल्व करून घेऊयात. याच्याऐवजी आपण फक्त साइन 2 थिटा घेणार आहोत. थिटाची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे मग ती घेऊयात. मग ते येईल साइन 2 थिटाची व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर आणि हा 2x आहे तसाच प्लस साइन 2 एक्स स्क्वेअर हा 2x आहे तसाच. हा 2x आणि हा 2x 4x होईल. यांची बेरीज केल्यानंतर 4x साइन 2x स्क्वेअर हे आपलं फायनल आन्सर आहे.